तकलीफ हो तो दोस्तों, ना संघर्ष ना तकलीफ हो तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। मित्रांनो, हा जास्त करून कोविडला लागू होणारा विषय नाही आहे, पण आपल्या करिअरला लागू होणारा हा पॉइंट आहे. मी एक पॉइंट या ठिकाणी दुसरा पण सांगू शकतो. मित्रांनो, जिंदगी बहुत कुछ सिखाती है. जिंदगी बहुत कुछ सिखाती है. कभी हंसाती है तो कभी रुलाती है, मगर हर हाल में जो जीतता है जिंदगी उसी के आगे सर झुकाती है. जो भी बात आपके पास आएगी, तो हिंदीमध्ये काय असेल, मराठीत काय असेल मित्रांनो, मर माइंड को फ्रेश रखना बहुत जरूरी है. एक एक पॉइंट या ठिकाणी तुम्हाला ऐकायचा इसलिए है, ऊपर वाले ने अपने को दो कान दिए वाले इसलिए नहीं दिए. एक कान से सुनो, दूसरे कान से छोड़ो. दोनों कानों से बात सुनो, बात दिमाग तक जाने दो. दिमाग बोलता है बात सही है, दोनों कानों से अंदर वाली बात एक्सेप्ट करो. दिमाग बोलता है बात गलत है, दोनों कानों से उसको छोड़ देना दोस्तों. पर दिमाग बोलता है बात सही है, दोनों कानों से अंदर वाली बात एक्सेप्ट करो. ऊपर वाले ने अपने को दोस्तों भेजे के साथ भेजा है, पर कई लड़कियों को मालूम नहीं उस खोपड़ी के खोपचे में दिमाग है क्या नहीं. इसको पहचानना बहुत जरूरी है दोस्तों. आगे जाके आपको पूरी बात समझ में आएगी. यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकासामध्ये जवळपास गुणाचे प्रकार हे 18,000 असतात मित्रांनो. पण यामध्ये 5 गुणाचे प्रकार सुरुवातीला या ठिकाणी सांगितले. यामध्ये महत्वाकांक्षा, आपुलकी, सहचर्य, अहंकार, प्रतिष्ठा, मान सन्मान आणि स्वतःची ओळख या ठिकाणी सांगितली. पण मित्रांनो, महत्वाकांक्षा, आपल्या अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असतात. आई वडिलांच्या पण अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, महत्वाकांक्षा असतात. माझ्या मुलांनी या लेवलला गेलं पाहिजे, माझ्या मुलीने या लेवलला गेलं पाहिजे. पण मित्रांनो, ज्यावेळेस या अपेक्षा आपण ठेवतो त्यावेळेस ह्या महत्वाकांक्षा ठेवतो, पण त्यावेळेस त्याच्याबरोबर आपण या अपेक्षा बरोबर टार्गेट ठेवतो का? मग ज्या टार्गेटला तुम्हाला अचीव्ह करायचे ते टार्गेट तुम्ही मोठ्या जीवनामध्ये ठेवतात का? त्याला जाण्यासाठी येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला तुम्ही अचीव्ह करताय का? आणि ज्यावेळेस त्या प्रॉब्लेमला अचीव्ह करून टार्गेट तुम्हाला अचीव्ह करायचंय, पण यामध्ये येणारा जो जाणारा जो तुमचा ट्रॅक आहे, त्या ट्रॅकला तुम्ही आहेत का? हे सगळे काही भाग या ठिकाणी येतात मित्रांनो. पण आपुलकी, सहचर्य, दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी आस्था, आपुलकी ही असली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर अहंकार या ठिकाणी आलाय मित्रांनो. घमंड नसला पाहिजे, इगो नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. खरंच आहे मित्रांनो. पण घमंड, ईगो, अहंकार, सबसे बड़ा दुश्मन है आपका ईगो. कई लड़के बोलते हैं मेरे को सब कुछ आता है. तो दोस्तों, कोई लड़का अगर बोलता है ना मेरे को सब कुछ आता है, तो मेरे से बॉन्ड पे लिख के लेना उसको कुछ नहीं आता. कोई लड़का अगर बोलता है, लड़की अगर बोलती है मेरे को कुछ नहीं आता, तो समझ लो उसको कुछ तो भी आता है. इसकी वजह क्या है? इसकी वजह एक ही है. तो अमिताभ बच्चन भी बोलते हैं मेरे को अभी कुछ नहीं आता. सचिन तेंदुलकर बोलता है मेरे को अभी क्रिकेट सीखने का है. लता मंगेशकर बोलती है मेरे को अभी सिंगर बनने का है. तो ये मास्टर ब्लास्टर है, तो ये बोलते हैं मेरे को कुछ बनने का है. तो आपको और हमको कुछ बनने का है. दोस्तों, इस तरीके से इसको सुनना जरूरी है. मी छोटे छोटे पॉइंट सुरुवातीला घेतलेले आहेत. जसे जसं आपण पुढे जात जातो तसं जसं कॉम्प्लिकेटेड या ठिकाणी पॉइंट येणार आहेत ते तुम्ही ऐका. पण अहंकार नसला पाहिजे. एक बार क्या हुआ, एक आदमी, एग्जाम्पल है का, एक आदमी उनके गांव से उनको बंबई जाना था. जैसे वो रात को रेलवे स्टेशन आए, और उनके गांव का और बंबई का जो डिफरेंस था वो 12 घंटे का था. जैसे रात को रेलवे स्टेशन आए, रेलवे जब आई, जो डब्बे में इनको जाना था वो डब्बे में वो गए, डब्बा इनको खचाखच भरे वाला दिखा. और ये सांप के अंदर एक ईगो आया, अहंकार याचा जागृत झाला, और वो डब्बे में वो साफ साफ बोल के चिल्लाए. जैसे वो डब्बे में साफ बोल के चिल्लाए, डब्बा पूरा खाली हुआ. ये साहब एक बरत पे सो गए. सुबह सुबह यह डब्बे में झाड़ू मारने वाला आया, और झाड़ू मारते टाइम उन्हें देखा कोई तो भी लेटे वाला साहब है, उसको जगाया. वो बोलते हैं साहब उठो. साहब उठते टाइम वो झाड़ू मारने वाले को बोलते हैं आई क्या मुंबई. दोस्तों, ये झाड़ू मारने वाले को मालूम नहीं था रात को कौन साहब आया था. वो बोलता है साहब
बोले क्या हुआ? तुम्हारे जैसा रात को एक इस डब्बे में साहब आया था और साफ साफ बोल के उन्हें चिल्लाया, पूरा डब्बा खाली हुआ, डब्बा काट दिया गया, गाड़ी बंबई चली गई। ये वही रहे जहां रात को थे। दोस्तों, इगो, घमंड आणि मीपणा, अहंकार आपल्याला नसला पाहिजे मित्रांनो. या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. नाहीतर जितका आपल्याला अहंकार आहे ना, तितका आपला खालीपणा आहे मित्रांनो, तितका आपण खाली जाणार आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. मी महाराष्ट्रभर या गोष्टी सांगतोय. पण प्रतिष्ठा, मान सन्मान आपल्याला पण वाटतं, आपल्याला काही चार लोकांनी ओळखायला पाहिजे, आपली प्रतिष्ठा व्हायला पाहिजे, त्या लेवलला आपण जायला पाहिजे मित्रांनो. याच्यासाठी संघर्ष आहे मित्रांनो. म्हणून सांगितलंय ना, संघर्ष ना तकलीफ होतो. या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो. पण जब आप इसको सुनते हैं ना, बातों को सुनते हैं. मी मित्रांनो 1998 मध्ये एकदा षण्मुख आनंद हॉलमध्ये एका कार्यक्रमाला ऐकण्याकरता गेलो होतो मुंबईमध्ये. आणि ज्यावेळेस त्यापासून त्यांना मी ऐकलं, ज्यावेळेस 3 दिवसाचा तो कोर्स मी केला, 3 दिवसाच्या कोर्सच्या नंतर भरपूर काही आतापर्यंत मी कोर्स केले मित्रांनो. पण ज्यावेळेस एक अमेरिकेचा स्पीकर होता, तो इंग्लिशमध्ये काही बोलायचा आणि हिंदीमध्ये काही बोलायचा. ज्यावेळेस हिंदीमध्ये बोलायचा त्यावेळेस आम्हाला ते समजायचं. तर मित्रांनो, जास्त इंग्लिश आपल्याला त्यावेळेस एवढी कुठे इंग्लिश यायला. तर मित्रांनो, त्यावेळेस हिंदीमध्ये काही बोललेले ते 5 मिनिटाचा एक शब्द होता. त्या 5 मिनिटाचे जे शब्द होते, त्या 5 मिनिटामध्ये आतापर्यंत माझी त्या 5 मिनिटावरच सुधारणा आहे मित्रांनो. मी तेच सांगतोय, एखादा पॉइंट आपल्या जीवनामध्ये बदलू शकतो. एक बार मैं कार्यक्रम लेके औरंगाबाद में एक प्रोग्राम लिया था ऑफलाइन, और जैसे मैं प्रोग्राम लेके बस स्टॉप पर आया था, ऐसे ही एक आदमी को मैंने पूछा, गाड़ी नहीं आ रही थी, तो एक आदमी को पूछा क्या चल रहा है. आपल्याला जास्त बोलण्याकरता, ओळख करण्याकरता मित्रांनो थोडं बोलावं लागतंय मित्रांनो. पण आपण आपल्याला घमंड असतो, आपण कुठं बोलत नाहीयेत मित्रांनो. तर या गोष्टी थोड्याशा मी एक त्यांना चर्चा करत होतो. ज्यावेळेस मी त्यांना चर्चा करत होतो, त्यावेळेस चर्चेतून एक निष्पन्न झालं. त्यांना मी सांगितलं, भाई साहब, आपके जीवन में आपने क्या गोल रखे वाला है? क्योंकि उनको मालूम हुआ था मैं मोटिवेशनल स्पीकर है बोल के. तो वो बोलता है, सर बात ऐसी क्यों कर रहे हो? बोले क्या हुआ? सर मेरा पूरा जीवन भी गोल है, तो क्या गोल रखना? दोस्तों, ऐसा अगर आप गोल रखते हैं, ऐसा आप टारगेट रखते हैं, तो ये अचीव कभी नहीं होने वाला. इसको अच्छी तरीके से सुनना दोस्तों. टारगेट, गोल, लक्ष्य जीवनामध्ये ठेवायला पाहिजे. एक कोई आदमी बस स्टॉप एक चार चौपाले पे गया, और चौपाले पे जाके उन्हें चारों रास्ते पे देखा, और चारों रास्ते को देख के एक पान सेंटर वाले को पूछा, भाई साहब ये चारों रास्ते किधर जाते हैं? वो बोलता है, आपको जाना कहाँ है? वो बोलता है, नहीं नहीं ऐसा खाली पूछा था. तो ये बोलता है, कौन से भी रास्ते पे जा, कुछ फर्क गिरता है क्या? तो दोस्तों, अगर आपको रास्ता मालूम नहीं है, जो ट्रैक पे जाने का है वो मालूम नहीं है, तो इसको भी अच्छी तरीके से सुनना. असो स्वतःची ओळख मित्रांनो आपल्याला असायला पाहिजे. आपण काय झालंय माहिती का, स्वतःलाच विसरलो. तर मित्रांनो, स्वतःची ओळख आपल्याला असायला पाहिजे. स्वतःला ओळखणं म्हणजे इथपर्यंत नाही, खाणं पिणं कपडे घालणं हे इथपर्यंत नाही मित्रांनो. स्वतःला आतमधून ओळखलं पाहिजे. म्हणूनच व्यक्तिमत्व विकास हे सांगितलेलं आहे. आपल्या आतमध्ये काय आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो, इंटरव्ह्यू मध्ये त्या शब्दामध्येच इंटरव्ह्यूचा वाक्य, इंटरव्ह्यूची पूर्णता आहे. इंटरव्ह्यू तुमच्या आतमध्ये काय आहे, इंटरव्ह्यू. तर या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. हे पण भाग मी थोडस पुढे गेल्याच्या नंतर घेईन. असो, म्हणून स्वतःची ओळख आपल्याला असायला पाहिजे मित्रांनो. मी जे काही एखादा व्यक्ती लिव्ह होतोय, तो थोडासा काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे होत असेल, पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आलात तर 365 दिवसामधला, मी काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्या, 365 दिवसामधला फक्त स्वतः करता तुम्ही 1 तास द्या या ठिकाणी, 1 ते सव्वा तास स्वतः करता मित्रांनो. हे मी तुम्हाला या ठिकाणी 1 तास तुम्ही मन लावून जर ऐकलं ना, माइंड मधून जर ऐकलं ना, तर त्या लेवलचे एक संघर्ष इथं जर केला फक्त सव्वा तासाचा, तर या सव्वा तासामध्ये आपला बदल होऊ शकतो. या गोष्टी मी आत्मविश्वासाने तुमच्या समोर बोलतोय. जब हम यहाँ से बात करते हैं दोस्तों, जब आपके कान तक जाती है, जब हम यहाँ से बात करते हैं, जब आपके कान तक जाती है, उसको प्रशिक्षण कहते हैं. जब हम यहाँ से बात करते हैं, जब आपके यहाँ तक जाती है दोस्तों, उसको परिवर्तन कहते हैं. आपके जीवन में आपको परिवर्तन करना है, आपका खुद का परिवर्तन करना है. मला एक गोष्ट मित्रांनो सुरुवातीलाच मी थोडंसं विचारतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला वरी जाण्यासाठी, आपल्याला जे टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य कुणाचं असू शकतं बरं?
इथं चॅट बॉक्स मध्ये टाका बरं पटकन. आपल्याला सगळ्यात वरती नेणारा, जागतिक लेवलला नेणारा असंच आपण समजू. ते ते कोण आहे असं जर आपण जर विचारलं तर एक पॉइंट कुणी जर टाकू शकते तर पटकन टाका चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये पटकन टाका. आपल्या स्वतःला वरी नेणारा हे कोण असू शकतो? आपल्याला स्वतःला टार्गेट अचीव करणारा हे कोण असू शकतो? तर मित्रांनो पटकन चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. आपल्याला चॅट बॉक्स खेळता आला पाहिजे मित्रांनो. पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका, अन्यथा आपण पुढे जाणार आहे. मी हे संधी देतोय मध्येच तुम्हाला. फक्त मित्रांनो माझ्या रूमला फक्त हे एवढे विद्यार्थी नाही आहेत, 120 विद्यार्थी. परवाच्या एका प्रोग्रामला माझे 20 विद्यार्थी वेटिंगला होते मित्रांनो. पण या ठिकाणी इतके विद्यार्थी आले तरी पण मी प्रोग्राम या ठिकाणी चालू केला आहे. मित्रांनो कमेंट केलेली असते, त्याला आपण जागृत ठेवायला पाहिजे. तर या गोष्टी थोडंसा मी ज्या कमेंट्स तुम्हाला त्यांना केलेल्या आहेत हे मी जागृत ठेवतोय. आणि जेवढं मी 120 100 विद्यार्थ्यांना देतोय तेवढंच मी या ठिकाणी देणार आहे, हे पण लक्षात ठेवा. काही कमेंट्स या ठिकाणी आलेत, आपण पाहूया. ओके, माइंड, टीचर, आत्मविश्वास. ओके मित्रांनो, हे तर सगळं काही आहे, पण त्याबरोबर आपल्या जीवनाला पुढे नेणारा असा जीवनामध्ये आपल्या विश्वामध्ये एक व्यक्ती आहे, ते आहेत आपण स्वतः. आणि ते आहे स्वतःचं मन. ज्यांनी हे उत्तर टाकलेलं आहे पहिलं, माइंड. मित्रांनो मन हे सगळ्यात वेगवान आहे, लक्षात ठेवा. विश्वामध्ये सगळ्यात वेगवान काय असेल ते मन आहे. म्हणून मन, सवय, शरीर आणि प्राप्ती, कार्य, डिसाईड, स्वप्न, ड्रीम्स आणि सोल्युशन, उपाय. मित्रांनो हे इथं येत आहे. याचे पण 4-4 वाक्य वेगळे वेगळे आहेत. पण या ठिकाणी आता एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी थोडा क्लिअर करतो. आपलं पोटभर जेवण झालंय. मी ऍक्टिव्हिटी भरपूर करतोय मित्रांनो. नॉनस्टॉप हायेस्ट माझं ऑफलाईन मध्ये मी सांगून देतो, नॉनस्टॉप हायेस्ट माझं 12 तासाचं स्पीच आहे मित्रांनो. नॉनस्टॉप हायेस्ट 12 तासाचं स्पीच आहे. तर हे एक असा छोटासा व्यक्ती तुमच्या समोर बोलतोय मित्रांनो. या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. पण जे मला तुम्ही ऐकू नका, मी मानतही नाही, मला तुम्ही ऐकू नका, मी गुरु आहे असं मत समजू नका मित्रांनो. पण गेली 20 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये जवळपास पावणे 400 जवळपास मी बुक्स वाचलेले आहेत. जवळपास डीव्हीडी सिरीज या 250 ऐकलेले आहेत. आणि आतापर्यंत जवळपास माझे 125च्या वरील गुरु आहेत. इंटरनॅशनल, नॅशनल लेवलचे पण आहेत मित्रांनो. या गोष्टीला माहिती मी नंतर देणार होतो, काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिली. मी थोडंसं पुढे जातो मित्रांनो. आपलं पोटभर जेवण झालंय, मी या ठिकाणी होतो. आपलं पोटभर जेवण झालंय, पण काही खाण्याची इच्छा नाहीये. पण आपल्या सख्या मित्रांनी आपल्या समोर एक प्लेट मध्ये जामून आणून ठेवलेत, आपल्या आवडीचा गोड पदार्थ. मित्रांनो आपण खातोय, एक तरी खातोय. काही जण तर स्वीट डिश म्हणून खातात पूर्ण. मित्रांनो या गोष्टी का होतात माहितीये का? पोटभर जेवण झालंय, अगदी काही खाण्याची इच्छा नाही. पण मित्रांनो ह्या गोष्टी का होतात? आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नाहीये. आणि जोपर्यंत आपलं मन आपल्या ताब्यात नाहीये तोपर्यंत आपलं शरीर आपल्या ताब्यामध्ये येऊ शकत नाहीये. मित्रांनो ह्या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. मित्रांनो मी जे शब्द बोलतोय ना, हे शब्द आपल्यामध्ये जर पाहिलं तर फार तुलनात्मक हे शब्द आहेत. तर मित्रांनो या गोष्टीला थोडं लक्षात घ्या. असे शब्द अनेक काही तुम्ही ऐकलेले आहेत, पण पुढे चालून तुम्हाला जे शब्द कानावर येणार आहेत ते थोडेसे वेगळे असू शकतात. असो, आपण थोडं पुढे जाऊया मित्रांनो. जे आता तुम्ही ऐकताय इथं, भविष्यामध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय, सर्व्हिसला जायचंय, डॉक्टर व्हायचंय, लॉ करून वकील व्हायचंय मित्रांनो, पोलीस व्हायचंय, IPS अधिकारी व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, एनिवे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचंय त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो शिक्षण आहे. या माझ्या स्पीकर व्हायचंय मित्रांनो, वक्ता व्हायचंय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचंय, पुढारी व्हायचंय, या बिझनेसमॅन व्हायचंय, या छानसा शेतकरी व्हायचंय, तर ह्या ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्रामध्ये शिक्षण आहे मित्रांनो. पण हे शिक्षणाची एक व्याख्या तुम्हाला सांगतो. शिक्षण एकच वाक्य सांगतंय मित्रांनो, शिक प्रत्येक क्षण आपल्याला शिकण्यासारखा आहे मित्रांनो. प्रत्येक क्षणाला आपण शिकलं पाहिजे. तर मित्रांनो ज्यावेळेस हे शिक्षण आपण बुकातनं घेतो, मग बुक वाचले पाहिजेत, पुस्तक वाचले पाहिजेत. मग पुस्तक वाचल्याने होतं काय?
पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं तर कुणापुढे आपल्याला जास्त नतमस्तक होण्याची आवश्यकता नाही पडत मित्रांनो. याकरता आपण बुक्स वाचले पाहिजेत मित्रांनो. बुक फक्त अभ्यासाचे नाही आहे, बुक आपण इतर पण वाचले पाहिजेत. लायब्ररीत पण गेलं पाहिजे, लायब्ररीचे बुक वाचले पाहिजेत मित्रांनो. जनरल नॉलेजचे बुक वाचले पाहिजेत. आपल्याला काय होतंय माहितीये का, मी थोडस बोलतोय मित्रांनो, ते सहन करा. आपल्याला काय होत आहे, कॉलेज सुटलं की आता काय केलंय ते, आपण सगळे आपण जे सगळे झालोत ना, ते जिओचे जावई झालो, जिओचे जावई. कारण हे जिओ आपल्या हातात आहे ना. ओ जिओ जिंदगी भर म्हणतंय पुन्हा. तर मित्रांनो, त्यांनी पण आयडिया अशी केली आहे, ते काही साधे नव्हते बिझनेसमॅन. 6 महिने पहिलं फ्री दिलं, 6 महिने. कुणी वापरलं नाही वापरलं मला माहित नाही, पण मी वापरलं ते 6 महिने फ्री सुरुवातीचं. तर मित्रांनो, 6 महिने त्यांनी फ्री दिलं आणि नंतर अशी काही आवड करून दिली लोकांना, अशी आवड करून दिली की ज्याच्या व्यतिरिक्त ते राहू शकत नाहीत. आणि मित्रांनो, त्यांना हे माहित होतं, म्हणूनच त्यांनी 6 महिने फ्री दिला आणि कंटिन्यू मध्ये आता लोक ते वापरतायत. मित्रांनो, ह्या गोष्टी फक्त बोलण्याकरता नाही आहेत, सवय अशी पण आपल्याला अभ्यासाची लागली पाहिजे मित्रांनो. असं 1-2 चॅप्टर वाचल्याशिवाय आपल्याला करमलं नाही पाहिजे एका दिवसामध्ये कमीत कमी. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण झोपतो ना, त्यावेळेस 1 तास कमीत कमी आधी मोबाईल कधी ऐकू नका, 1 तास आधी. आणि ज्यावेळेस आपण झोपेतून सकाळी उठतो त्यावेळेस त्याच्यानंतर 1 तास कधी तुम्ही मोबाईल ऐकू नका. याचं कारण पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस जे दिवसाचा अनालिसिस तुम्हाला करायचे, किती निगेटिव्हिटी किती पॉझिटिव्हिटी, हे तुम्ही करू शकतात मित्रांनो. एखादी डायरी ठेवा, आपली स्वतःची डायरी ठेवा, पर्सनल एखादी डायरी ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते अनालिसिस करू शकतात, स्वतःची ओळख त्याच्यामध्ये मांडू शकतात. आणि मित्रांनो, सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस का मोबाईल नाही ऐकायचा, याचं कारण असं मित्रांनो, सकाळी माइंड आपलं एकदम फ्रेश असतं आणि ते माइंड मित्रांनो नीट ऐका, ते माइंड फिलिंग घेतं, फिलिंग आतमध्ये. आणि मित्रांनो, ज्या आतमध्ये ते फील होतात ना, तर त्या गोष्टी दिवसभराकरता बाहेर पडतात, त्याला थॉट्स असं म्हणतात. तर मित्रांनो, ते विचार आपले बाहेर पडतात. या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. याच्याकरता आपला ते फ्रेश दिवस जातो, ते 24 तास आपले फ्रेश जातात, ते 12 तास आपले फ्रेश जातात. या गोष्टीला नीट ऐका. म्हणून शिक्षण, त्यानंतर आपण एक्झाम देतो. कारण शिक्षण, हे बघा, शिक्षणामध्ये परिपूर्ण कुणीच नाहीये. पण ज्या लेवलला तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, हे शिक्षण घेताना आपण काय करतो मग, ज्यावेळेस आपण 2 तास वाचन करतो, 3 तास वाचन करतो, पण 4थ्या आणि 5व्या दिवशी काही एखाद्या चॅप्टर मध्ये, पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला जर एखादी लाईन जर विचारली ना, ते आपल्याला येत नाहीये मित्रांनो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण इतकी गरिबी होती मित्रांनो, एवढी गरिबी होती, त्यांनी एकदा मित्राचं बुक आणलं आणि मित्रांनो, त्या मित्राचं बुक आणल्याच्या नंतर ते वाचन केलं, पूर्ण वाचन केलं. आणि मित्रांनो, काही वाक्य त्यांनी अशी एवढ्या लेवलला लक्षात ठेवले आणि काही लेवलला ते केल्याच्या नंतर वर्षानुवर्षे त्यांचे वाक्य ते लक्षात होते. मित्रांनो, आपण काय करतो, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बोलताना तो वाक्य असं बोलतो, छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मित्रांनो, यांचं अनुकरण करायला पाहिजे. या गोष्टी आवर्जून मी सांगतो मित्रांनो. मी ज्यावेळेस ह्या गोष्टी लाईव्ह मी घेतो ना, ऑफलाईन मध्ये घेतो ना, तर मित्रांनो, लोक रडतात या गोष्टीवर. मित्रांनो, याचं अनुकरण करायला पाहिजे. काय करतो, जयंत्यान जयंत्यान फक्त जयंत्याच काढतो. आणि मित्रांनो, मला खरं सांगा, या जयंत्यामध्ये गाणे कोणते असतात? या गोष्टी मित्रांनो आपल्याला कुठंतरी बोलल्याच्या नंतर बोचतात, पण मित्रांनो हे टोचायला पाहिजे. या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. मी हृदयापासून बोलतोय मित्रांनो, बीबीच्या देठापासून बोलतोय, जे पोटात आहे ते माझ्या ओटात आहे मित्रांनो. या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. असो, नंतर शिक्षण झाल्याच्या परीक्षा दिल्याच्या नंतर मित्रांनो, परीक्षा दिल्याच्या नंतर त्यानंतर परीक्षा पण अशी द्यायला पाहिजे, परीक्षा अशी द्यायला पाहिजे, त्या परीक्षेच्या पेपरवर इतका विश्वास पाहिजे आपला. तर मित्रांनो, एक वेळेस स्वामी विवेकानंद एकदा एक्झाम देत होते आणि ज्यावेळेस एक्झाम देताना त्यांच्या प्रश्नपत्रिका त्यांच्या हातामध्ये आली ना, तर मित्रांनो, ती प्रश्नपत्रिका 60 त्याच्यामध्ये प्रश्न होते आणि त्या 60 प्रश्नामध्ये खाली टीप लिहिली होती, त्याच्यातले कोणतेही 50 प्रश्न सोडवा. आणि मित्रांनो, ज्यावेळेस ही टीप त्यांनी ऐकली खाली, तर मित्रांनो वाचली, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक पॉइंट जागृत झाला, मोठा पॉइंट जागृत झाला, आत्मविश्वास एवढा जागृत झाला. त्यांनी पण काय केलं, 60ला 60 प्रश्नाचे उत्तर लिहिले, 60ला 60 प्रश्नाचे उत्तर लिहिले, आत्मविश्वासाने लिहिले आणि खाली त्या उत्तर पत्रिकावर एक टीप लिहिली की या 60 मधले कोणतेही तुम्ही 50 चेक करा. मित्रांनो, याला म्हणतात आत्मविश्वास. तर इतक्या दृढ आपला आत्मविश्वास असला पाहिजे. असो,
अनुभव, त्यानंतर आपल्याला अनुभव येतो, त्यानंतर आपण कृतीमध्ये उतरतो आणि मित्रांनो की ऍक्शन आपण घेतो आणि मित्रांनो कुठंतरी आपल्याला यशाच्या जवळ आपण जातो. हे असं सहज नाहीये मित्रांनो. दूधवाला पण आपल्या घरी येतो, पण त्याचा पण अभ्यास असतो. तर मित्रांनो या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. मी दुधावाल्याचं उदाहरण ह्याच्यासाठी दिलं मित्रांनो, ते तर त्या लेवलचा अभ्यास आणि आता तुम्ही जे करतात अभ्यास ते फार डिफरन्स आहे. पण या गोष्टी पण लक्षात घ्या. अभ्यास हा अभ्यास असतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे तर त्या लेवलचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. याकरता मी ही स्लाइड टाकलेली आहे. स्लाइडच्या बाजूला हे LTE लिहिलंय ना, LTE. हे काय आहे माहितीये का? एक जणांनी मला विचारलं होतं मित्रांनो, हे काय आहे? याला लर्न टीच अर्न म्हणतात. लर्न टीच अर्न. लर्न टीच अर्न. सीखो, सिखाओ और बाद में कमाओ. सीखो, सिखाओ, बाद में कमाओ. तर मित्रांनो या गोष्टी याच्यामध्ये येतात. याला लर्न टीच अर्न. मित्रांनो हे MLM मधलं वाक्य आहे, पण या ठिकाणी मी थोडंसं टाकलेलं आहे. हे शैक्षणिक भाषेसाठी असो. यानंतर मित्रांनो आपण थोडंसं पुढे जाऊया. सक्सेस के 5T. मित्रांनो सक्सेस 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 कहाँ मिलता है सक्सेस? ये कोई किराने की चीज है क्या सक्सेस? क्या कोई रुपए या पैसे लेके जाने का और किराना स्टोर पे कुछ चीज लाने की वहां से? मित्रांनो सक्सेस कहाँ मिलता है? सक्सेस कहाँ मिलता है? सक्सेस मिलता है अनसक्सेस में. तुम्हाला सक्सेस अचीव करायचं तर पहिलं अनसक्सेसला अचीव करा. सक्सेस आपने आप आपके पास आएगा. दोस्तों म्हणून सांगितलंय फल की इच्छा मत करो, कर्म करते रहो. मित्रांनो या गोष्टीला थोडंसं ऐका. याच्यामध्ये 5 पॉईंट दिलेले आहेत. 5 T दिलेत मित्रांनो. 5 T. पहिल्या टी मध्ये आलाय ट्रेंड, दुसरा टी आलाय टेक्नॉलॉजी, तिसरा आलाय टेक्निक, चौथा आलाय टार्गेट, पाचवा आलाय टाइम. पहिला ट्रेंड आलाय मित्रांनो. ट्रेंड याने शिक्षित. मी आताच सांगितलं शिक्षणावर आपण बोललोय. मित्रांनो अशिक्षित नाहीये, पण शिक्षणाचं भाषा आपण अशिक्षित करून जर दुसऱ्याला शिकवायला गेलो तर मित्रांनो इथं थोडंसं चुकीचं होऊ शकत आहे. म्हणून इथं ट्रेंड हा भाग थोडासा दिलेला आहे. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं आहे, 4 लोकांना शिकवायचं आहे, तर त्यामध्ये आपण थोडं ट्रेंड असलं पाहिजे. असो. यानंतर टेक्नॉलॉजी. मित्रांनो काळावेळानुसार आपल्याला बदलावं लागेल. काळाची गरज आहे. मानते हीच वास्तू. काळाची गरज आहे, आपण बदललं पाहिजे मित्रांनो. म्हणून 30 वर्षापूर्वी आपल्याकडे टीव्ही आला. 70 फुटाचा अँटेना लावलेला तो टीव्ही. 2च चॅनल असायचे. ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा मित्रांनो. पण ज्यावेळेस आता आपण पाहतोय यामध्ये बदल होत चाललाय मित्रांनो. यामध्ये बदल होत चाललाय कारण मोबाईल आलाय आणि मोबाईल मध्ये काय करा म्हणतात, कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा. ओके ओके ओके. सर देतोय मी. देतो देतो. पुढे सगळं आहे, तुम्ही फक्त ऐकत राहा. तुम्ही स्वतः करता फक्त शेवटपर्यंत 1 तास मला द्या. मी तुम्हाला सगळं क्लिअर, माझ्या मोबाईल नंबर आहेत, सगळं दिलेलं आहे. मेल ID, मोबाईल सगळं आहे मित्रांनो. थोडंसं ऐकत राहा फक्त. ओके मित्रांनो. यानंतर टेक्निक. मित्रांनो टेक्निकने आपण अभ्यास करायला पाहिजे. टेक्निक मित्रांनो अभ्यास हा टेक्निकने करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर ज्यावेळेस क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस तो टेक्निकने क्रिकेट खेळतो. तो असा उतरत नाही ग्राउंडवर. त्याच्याकडे टेक्निक असतात. एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा फोर जर मारायचा तर मित्रांनो सचिन तेंडुलकर कधीही खरती फोर मारतो बघा, लक्षात ठेवा. त्यांनी कधी खेळ आता नाही बंद आहे त्याचा, पण पहिला आपण पाहतो होतो की खरटी खेळ मारतो. खरटी त्याचा खेळ असतो फोरचा. कारण कधी तो झेल आउट जास्त फोरला झाला नाही का, कारण तो खरती फोर मारतो आणि तो गॅपनी मारतो. मित्रांनो काही टेक्निक्स असतात. अभ्यासाच्या पण काही टेक्निक आहे मित्रांनो. आपण उगाच चॅप्टर चॅप्टर पॅरेग्राफ पॅरेग्राफ त्या पॅरेग्राफनी चॅप्टरनीच आपण परेशान आहे, तिथंच आपण अभ्यास करतो. पण कधीतरी मित्रांनो त्या पॉइंटने आपण अभ्यास केला पाहिजे. ते पॉइंट काय आहेत मी शेवटला तुम्हाला सांगतो. असो. या या टेक्निकचा हा भाग थोडासा सांगितला. त्यानंतर टार्गेट आपण ठेवा. टार्गेट असं ठेवा जे अचीव होत नाही. जे अचीव होत आहे ते टार्गेट नाही मित्रांनो. टारगेट असं ठेवा जे अचीव होत नाही. इसका मतलब ये भी नहीं दोस्तों, चांद को छूना अच्छी बात है मगर सूरज को छूना गलत बात है. इसका मतलब ये भी नहीं कि टारगेट यहां तक रखना. टारगेट ऐसा रखना की जो आपको अचीव नहीं होता इसके आगे. काही जण म्हणतात ना मला 60% घ्यायचे, मला 70% घ्यायचे. मी ऑफलाईन मध्ये बघत असतो विद्यार्थ्यांना 80% घ्यायचे. अरे मनानं काय काय फरक पडतो आपल्याला 99% मार्क घ्यायचे. काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही मित्रांनो. माझं तुम्ही आता त्या क्लिपमध्ये नाव, त्या चार्टमध्ये नाव वाचलं असेल मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला लिंक आली, माझं हे अल्ट्रा स्किल ट्रेनिंग सोल्युशन पुणे इथे इन्स्टिट्यूट आहे, पण मित्रांनो मी आहे हे मराठवाड्यामधला. असो.
म्हणून तुम्हाला माझ्या भाषेहून लक्षात येत असेल. असो, पण इथं जे टेक्निक हा हा पॉइंट मी तुम्हाला सांगत होतो. त्यानंतर टार्गेट सांगितला. मित्रांनो, टार्गेट असं ठेवा. एक इंटरनॅशनल लेवलचे शिवखेडा आहेत बघा, शिवखेडा सर, इंटरनॅशनल लेवलचे स्पीकर आहेत ते, मोटिवेशनल. त्यांनी एक वाक्य असं सांगितलंय, जे टार्गेट ठेवताय ना तुम्ही, त्याआधी तुम्ही त्या टार्गेटचं स्वप्न ठेवा, ड्रीम्स ठेवा, की तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे. आणि मित्रांनो, हर विचार हकीकत में बदल सकता है. आकर्षक का सिद्धांत मध्ये तो भाग आलेला आहे मित्रांनो. लॉ ऑफ अट्रैक्शन, आकर्षक का सिद्धांत. हर विचार हकीकत में बदलता है, मगर विचार सच्चा और दिल से होना चाहिए. हृदयातून पाहिजे की मला तिथं जायचं आहे. यस, आय कॅन डू इट, हे मी करू शकतो. तर मित्रांनो, हे स्वतःला जर 4 ते 5 वेळेस तुम्ही जर म्हणलं ना एका दिवसामध्ये, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, तर मित्रांनो इथपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी मी भरपूर काही शिकवतोय मित्रांनो. टाइम, मित्रांनो, टाइमची कदर पण आपण केली पाहिजे. जर टाइमची आपण कदर केली नाही तर टाइम पण आपली कदर करत नाही. मला सांगा, 1 सेकंद गेलेला आहे, गेलेला 1 सेकंद तुम्हाला मी सांगितलं, गेलेला 1 सेकंद आपल्याला परत आणायचा आहे. अरबो खरबो कोटी रुपये दिले तरी परत येत नाही मित्रांनो. पण एका दिवसाचे 12 तास, एका दिवसाचे 24 तासाचे 86,400 सेकंद आपल्या हातावर सकाळी सकाळी दिले जातात. मग याचा व्हॅल्यू किती तुम्ही करताय, याचा व्हॅल्यू आपण किती करतो. जर 1 सेकंद अरबो खरबो कोटीला परत येत नाही मित्रांनो, व्हॅल्यू आणि व्हॅल्यूज या गोष्टी थोड्याशा जीवनाच्या आहेत मित्रांनो. हे काही आत्ताच्या पुरत्या नाही आहेत. म्हणून टार्गेट हे आपण ठेवायला पाहिजे आणि टाइम त्यामध्ये मॅनेजमेंट करायला पाहिजे. असो, यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊ मित्रांनो, कारण मला बोलण्याकरता माझ्याकडे भरपूर काही आहे. पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी. मला सांगा, आपलं जे माइंड आहे, 90% माइंड आपलं निगेटिव्हिटी ऍक्सेप्ट करत आहे. काही जण ऐकायला येतात, काही जण नाही येतात, काही जण म्हणतात काय हे रोजच आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी नाही आहे. पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी, 90% माइंड आपलं निगेटिव्हिटी ऍक्सेप्ट करताय आणि 10% फक्त पॉझिटिव्हिटी ऍक्सेप्ट करताय. तर मला सांगा, जर 10% ऍक्सेप्ट करताय, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो सायंटिस्ट लेवलला. एकदा एक गढूळ पाण्याचा एक ग्लास आहे, गढूळ पाणी आहे, त्याच्यामध्ये एक काचाचा ग्लास आहे. त्या काचाच्या ग्लासच्या गढूळ पाण्याला जर स्वच्छ करायचं असेल तर मित्रांनो 15 ते 20 स्वच्छ पाण्याचे ग्लास तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावं लागतील. सायंटिस्ट लेवलचा भाग तुम्हाला मी सांगतोय. तर थोडंसं कुठंतरी ते स्वच्छ तुम्हाला दिसायला लागल. याचं कारण असं आहे, म्हणजे 1% गढूळ पाण्याचा ग्लास आणि पॉझिटिव्हिटी किती टाकावं लागते, 15 ते 20. तर 1% जर आपण निगेटिव्ह असलो तर 15 ते 20 पॉईंट याच्यामध्ये टाकलेत. हे जनरल टाकलेलं आहे, पण मी तर या खाली तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे, त्याला थोडंसं आपण जाऊया. 100% आपण पॉझिटिव्ह आहेत, 100% तुम्ही पॉझिटिव्ह आहेत, आपण पॉझिटिव्ह आहेत. पण मित्रांनो, ह्या 100% मधला फक्त 1% तुम्ही निगेटिव्ह आहेत. तर मित्रांनो, राहिलेल्या 1% मध्ये किती ताकद असते मित्रांनो, राहिलेल्या 99% पॉझिटिव्हला हे 1% निगेटिव्ह हे निगेटिव्ह करू शकतो. तर मित्रांनो, तसंच पण हे पण आहे, 100% इथं निगेटिव्ह आहेत, फक्त 1% तुम्ही पॉझिटिव्ह आहेत. 1% पॉझिटिव्ह मध्ये पण एवढी ताकद आहे, राहिलेल्या 99% निगेटिव्हला 1% पॉझिटिव्ह करू शकतो. मित्रांनो, ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. असो, या गोष्टीला तुम्हाला सांगितलं, यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. जसं ना संघर्ष ना तकलीफ मी पॉइंट सांगितला मित्रांनो, किसी की दृष्टि बदली तो सृष्टि बदल जाती है, किसी की नजर बदली तो नजारे बदल जाते हैं, किसी की सोच बदली तो सितारे बदल जाते हैं. इसको भी अच्छी तरीके से सुनना दोस्तों, नहीं तो हमारे इंडिया में 4 तरीके के लोग रहते हैं, 4 तरीके के. इसके अंदर पहला, जो जानता नहीं वो जानता नहीं कि वो जानता नहीं. कॉम्प्लिकेटेड है, अच्छी तरीके से सुनना इसको. जो जानता नहीं वो जानता नहीं कि वो जानता नहीं. दूसरा पॉइंट, जो जानता है लेकिन वो जानता नहीं कि वो जानता है. तीसरा पॉइंट, जो जानता नहीं लेकिन वो जानता है कि वो जानता नहीं. और चौथा पॉइंट, जो जानता है लेकिन ये भी जानता है कि वो जानता है. समजले हे 4ही पॉइंट मित्रांनो. मराठीत पटकनी सांगतो आणि पुढे चालतो. जो जानता है लेकिन वो जानता नहीं कि वो जानता है. काही गोष्टी माहिती असतात मित्रांनो, पण त्यांना ते माहित नसतात की ते त्यांना माहित असतात. आणि काही गोष्टी माहित नसतात, पण त्यांना ते माहित असतात की आपल्याला हे माहित नाहीये. मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये भरपूर काही कॉम्प्लिकेटेड जमलिंग आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा ऐका. मी शॉर्ट मध्ये हे पॉईंट सांगितला, आपण थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. किस्मत के 2 शब्द. पहिला या ठिकाणी आलाय सतर्कता आणि दुसरा आलाय गुजरते हुए मुखे.
किस्मत के दो शब्द. मित्रांनो, भाग्य दुर्भाग्य या ठिकाणी हा पॉइंट आलाय. सातत्य आपल्यामध्ये असायला पाहिजे, सतर्कता आपल्यामध्ये असायला पाहिजे. गुजरते हुए मौके, आज का आपके यहाँ से मौका जा रहा है, गुजरता हुआ जा रहा है, तो दोस्तों इसके लिए अच्छी तरीके से इसको सुनना. जो मौका आपका जा रहा है मित्रांनो, भाग्य एकदाच येतं, ते दारावर एकदाच फक्त कडी वाजवतं. नाही जर उघडली तर तुम्ही दुसऱ्या दारावर निघून जातं. पण दुर्भाग्य जोपर्यंत तुम्ही कडी उघडत नाही तोपर्यंत दारावर कडी वाजवत बसतं. मित्रांनो, भाग्य दुर्भाग्य आणि सतर्कताने गुजरते हुए मौके यामध्ये अनेक काही पॉइंट आहेत. पण या गोष्टीला थोडंसं ऐका. छोटे छोटे पॉइंट ऐका मित्रांनो. कारण काय माहितीये का, हे काही काही पॉइंट फार कॉम्प्लिकेटेड आहे. पण छोटं छोटंसं ऐका, एकदम माइंड फ्रेश ठेवून ऐका. आपण थोडं पुढे जाऊया. हैबिट, आदत. मित्रांनो, ये आदत क्या होती है? अगर इथं खाली जर वाचलं तर युअर हॅबिट इज युअर फ्यूचर. आपकी आदत आपका फ्यूचर होती है. मगर आदत अगर अच्छी है तो फ्यूचर आपका अच्छा बनने वाला है. आदत अगर बुरी है तो फ्यूचर आपका हमारा बुरा बनने वाला है. तो दोस्तों इसके लिए अच्छी तरीके से सुनना. एखाद्या वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांना जर उठवलं, सरांनी जर विचारलं ना एखाद्या प्रश्नाचं उत्तर, तर त्याच्या मनामध्ये पटकन एक पॉइंट येतो की मुली मला हसतील का काय. एखाद्या मुलीला उठवलं तर तिच्या मनामध्ये पटकन एक पॉइंट येतो, मुलं मला हसतील का काय. दोस्तों, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. सबसे बड़ा रोग है ये, क्या कहेंगे लोग. कोई लड़के थे ये भी बोलते हैं, कोई लड़के थे ये भी बोलते हैं, लोग हमारे बारे में क्या सोचेंगे, लोग हमारे बारे में क्या सोचेंगे. दोस्तों, अगर ये भी आप सोचेंगे तो लोग क्या सोचेंगे, इसको भी अच्छी तरीके से सुनना. दोस्तों, हमारे जिंदगी का कभी भी मजाक मत उड़ाना. दोस्तों, खुद की जिंदगी का कभी भी मजाक मत उड़ाना, नहीं तो जिंदगी आपका जिंदगी पर मजाक उड़ाती है. खुद की जिंदगी का, एक आदमी ने खुद की जिंदगी का पूरे जिंदगी भर मजाक उड़ाया और वो 75 साल का हुआ. बाद में उसके समझ में आया मेरी जिंदगी क्या थी. और 75 के बाद समझ में आया मेरी जिंदगी क्या थी. वहां जाके कुछ मतलब है क्या. तो कब समझ में आना जरूरी है, अब भी समझ में आना जरूरी है. तो दोस्तों, अगर आप हमारे और आपके आप भी समझ में नहीं आता है तो यहाँ एक कमेंट करे वाली है. अगर 75 साल के बाद आप हमारे समझ में आता है तो वहां एक कमेंट करे वाली है. वो खुद को बोलता है यही एक मेरी जिंदगी थी, यही एक मेरी जिंदगी थी. वो चमचम करके आई, वो चमचम करके चली गई. मैं तो सिंदूर लेके खड़ा था, वो तो राखी बांध के चली गई. दोस्तों, इसको भी अच्छी तरीके से सुनना. अगर खुद की जिंदगी का आपको कुछ अधिकार नहीं है खुद की जिंदगी के ऊपर मजाक उडाने के लिए. मला सांगा, स्वतःची स्वतःवर, आता मी ऑफलाईन मधलं असलं तर तुम्हाला एक वेगळं एक्झाम्पल दिलं असतं, पण असो. तर मित्रांनो, स्वतःच्या हाताच्या बोटाच्या कांड्यावर तुम्ही किती माया केली मला सांगा. आपण माया करतोय का कधी ह्याच्यावर. आपल्या एक शरीराचा अवयव आहे म्हणून कधी माया करतोय का. नाहीत करत मित्रांनो. पण याच हाताच्या बोटाच्या कांड्याला काहीतरी काटू द्या आणि लास्ट इयर एक्झाम आपली जवळ येऊ द्या 15 दिवसावर. याला काय करतो, मलमपट्टी करतो, इंजेक्शन घेतो, टॅबलेट घेतो, तरी पण हे राहत नाही 8 दिवसांनी. आणि 8 दिवसांनी नाही राहिल्याच्या नंतर आपण त्याला रागवतो. मित्रांनो, तुला आत्ताच काटायचं आलं होतं का, तुला आत्ताच काटायचं आलं होतं का, माझी एक्झाम जवळ आली आहे. म्हणून तिथं पण आपण स्वतःला स्वतः किती स्वार्थी आहे. एक्झाम जवळ आली आहे म्हणून तू राहायला पाहिजे, पण असं कधी आपल्याला वाटत नाही माझ्या शरीराचं स्वतःचं एक शरीराचे अवयव आहे, हे आपण हे राहायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यावर कधी माया करत नाहीत. काही मुलीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्या कधी कधी माया करतात, कधी कधी करतात, पण कशा करतात ते पण स्वार्थापोटी. मी गोष्ट तुम्हाला सांगतोय, नीट लक्षात घ्या. मी डायरेक्टली बोलणारा व्यक्ती आहे. ते पण स्वार्थापोटी का. कधी कधी मेहंदी आणि नेल पॉलिश, हो ना, याच्यासाठी ह्याच्यावर माया करतात. मित्रांनो, या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. स्वतःच्या शरीरावर आपण माया करा. आणि मित्रांनो, 15 वर्ष तर जवळपास मी 18 वर्ष झालं, पण 15 वर्षापासून मी पण स्वतः व्यायाम करतोय. मित्रांनो, रामदेव बाबा इतके सांगतात की व्यायाम केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, अनुलोम विलोम प्राणायाम केला पाहिजे, कपालभाती केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. पण काही जण त्यांच्यापेक्षा हुशार आहे, काही जण म्हणतात तर मित्रांनो हे आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. आणि हेच त्यांचं आता कसं खरं झालं तर गेली 1 वर्ष झालं मित्रांनो, जवळपास भारतातले नाही जगातले जवळपास 50% लोक, मित्रांनो सर्वे 45 ते 50% लोक व्यायाम करतात.
या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. का? याचं कारण असं आहे मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ते दिसतं समोर गाड्यावर नेलेलं, ते ह्या गोष्टी इथं स्वतःला जाणीव होतीये की खरंच आपण थोडं स्वतः सांभाळायला पाहिजे. मित्रांनो, ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. असो म्हणून व्यायाम केला पाहिजे. सकाळी सकाळी मला सांगा, रामदेव बाबा पण सांगतात की 20 मिनिट जर तुम्ही व्यायाम केला ना सकाळी, 20 मिनिट, फक्त 20च मिनिट, तर 24 तास या 12 तास आपले फ्रेश जातात मित्रांनो. या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. म्हणून व्यायाम करायला पाहिजे. व्यक्तिमत्व विकासात आलेला पॉईंट आहे म्हणून मी त्या ठिकाणी सांगतोय. असो, यानंतर थोडस आपण पुढे जाऊया मित्रांनो. बहाणा करतो आपण. छोटे छोटे आपले बहाणे असतात मित्रांनो, छोटे बहाणे असतात. पण त्या बहाणे, जर आपण एखादा छोटा बहाणा केला तर तो जीवनामध्ये आपला बहाणा ठरू शकतो. पण यांच्याकडे पण हे जे 4 व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ना मित्रांनो, हे 4 व्यक्ती आता इथून पुढे यांची कहाणी थोडीशी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहे मित्रांनो. इथपर्यंत मी तुम्हाला बोलतोय, तर इथपर्यंत तुम्हाला कसं वाटलं चॅट बॉक्स मध्ये पटकन टाका. इथपर्यंत तुम्हाला हा मी बोललेलं कसं वाटलं हे चॅट बॉक्स मध्ये टाका. एवढाच शब्द बोललो मी. हॅलो, टाकू शकतात तुम्ही. ओके मित्रांनो, हे चारही व्यक्तीचं आपल्याला ऐकायचंय, याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. पण ऐका, हे एक व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनामध्ये एवढा संघर्ष आला मित्रांनो, एवढा संघर्ष आला. पण मित्रांनो, 22 वर्षापासून शेवट ह्यांना यश जे भेटलं तर मित्रांनो 52व्या वर्षी यश भेटलं. तर हे 52व्या वर्षी ज्यावेळेस यांना यश भेटलं मित्रांनो, तर हे आहेत कोण? हे आहेत मित्रांनो, अमेरिकेचे हे राष्ट्रपती झालेले आहेत यांच्या 52व्या वर्षी. यांचं नाव अब्राहम लिंकन. मित्रांनो, दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत हे करसनभाई पटेल आहेत. करसनभाई पटेल यांनी यांची अर्धी जिंदगी सायकलवर गुजरली, निरमा विकता विकता. तर मित्रांनो, आता यांच्या 5 ते 6 कंपन्या आहेत. यांचं नाव करसनभाई पटेल. मित्रांनो, सचिन तेंडुलकर आपल्याला माहिती आहे. सचिन तेंडुलकरची कहाणी मित्रांनो, हे जे पोस्टर आहेत ना, याच्यात हे जवळपास 250 पोस्टर जवळपास मी सांगू शकतो त्यांच्यावर कहाण्या. याच्यात एक्स्ट्रा जर सांगायचं झालं तर मित्रांनो, अनुरिमा सिन्हा तुम्हाला माहिती आहे, जिचा रेल्वे ऍक्सिडेंट झाला. रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये पाय काटण्यात आला, 49 ट्रेन त्याच्याहून गेल्या. मित्रांनो, हे पायाचा चोरा झाला, पाय काटण्यात आला, दुसऱ्या पायाला 2 रॉड बसवले. काही दिवसांनी ती शुद्धीवर आली, तरी पण ती तिथंच राहिली. ती पहिली स्पोर्टमॅन होती. त्यानंतर मित्रांनो, ती माउंट एव्हरेस्ट सैर करून आली. माउंट एव्हरेस्टला 22,000 फुटाची ही टेकडी आहे मित्रांनो. आणि हे पण लक्षात घ्या, कुणी शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग या ठिकाणी असेल तर मित्रांनो, 22,000 फूट हे आत्ता आहे मित्रांनो. पण ते 1965 मध्ये 29,000 फुटाची टेकडी होती. पण ती बर्फाची टेकडी असल्यामुळं आता ती 22,000 फुटाची टेकडी आहे. असो, तर त्या टेकडीवरती जाऊन आलेली ती मुलगी, तिचं नाव अनुरिमा सिन्हा. मित्रांनो, हे याला म्हणतात संघर्ष. मित्रांनो, दुसरं एक नाव तुम्हाला सांगायचं तर एक अंधा आहे, अंधा. दोनों आंख से उसको दिखता नहीं है, पण मध्य प्रदेश मध्ये एका जिल्ह्याला तो कलेक्टर आहे मित्रांनो. नाव आहे कृष्ण गोपा तिवारी. या गोष्टी थोड्या लक्षात घ्या मित्रांनो. अंधा कलेक्टर.